घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज बोल हरी। माणसाचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली शत्रू कोण हो? तो स्वतः। तो कसा काय महाराज? माणसातला अहंकार, त्याचा मीपणा माणसातली माणुसकी संपवून टाकतो। अर्थातच तो माणूस संपतो। आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते केवळ चालतं बोलतं शरीर असतं। तुला ठाऊक आहे का, परमेश्वराला अजून सर्व गुण संपन्न परिपूर्ण असा माणूस बनवता आलेला नाही। म्हणून तो काय करतो, गुण आणि दुर्गुण यांचं मिश्रण करून तो माणूस जन्माला घालतो। जो दुर्गुणांवर मात करून षड्रिपूंवर विजय मिळवतो तो सुखाने जगतो। आणि इतर जन्माला आलो म्हणून जगणं भाग आहे म्हणून जगत असतात। षड्रूपावर विजय मिळवणं आपल्यासारख्या योगी सत्पुरुषाला ते शक्य आहे महाराज। आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ते कसं शक्य आहे? का नाही, नामाने षड्रिपूंवर विजय मिळवता येतो म्हणून नाम घेत राहा। पण महाराज, नाम कसं घ्यावं? हे म्हणजे पेढा कसं खाऊ हे विचारण्यासारखं आहे। पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, तसंच नामाचं आहे। नाम कसंही घेतलं तरी त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात। तसंच नामाचं आहे। नाम तेव्हाच घेता येईल जेव्हा तुमचा मीपणा गळून पडलेला असेल। सिद्धी प्राप्त झाल्यावर अग्नी निर्माण करता येईल, जल निर्माण करता येईल, पण तुमच्या हृदयात तुम्हाला ब्रह्मचैतन्य कधीही निर्माण करता येणार नाही। गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते। संपूर्ण चातुर्मास आपण घरापासून दूर आहोत। आपल्या गुरुनाथ महाराजांबरोबर आपण तीर्थाटन करत आहोत। या काळात बऱ्याच वेळा त्यांनी आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आणि मला आपण योग्य गुरु निवडला याची जणू खात्रीच पटली। आता आपण शेगावी चाललो आहोत? हो, आणि तिथून पुढे मध्य प्रांताकडे प्रस्थान करणार आहोत। या काळात आपण जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण केलं पाहिजे। त्यासाठी आपण अतिदक्ष राहायला हवं आणि गुरुवाणी अमृता समान मानून प्राशन करायला हवे। हो, मला तर माघारी जावंसच वाटत नाही। आज मी तीच उगाच प्रपंच केला असं वाटतंय। खरा आनंद कशात आहे हे मला आत्ता कळायला लागलं। आपले स्वामी ध्यानास बसले। मी त्यांना विनंती करणार आहे की माझं चित्त एकाग्र करण्यासाठी त्यांनी मला मदत करावी। स्वामी आले। चित्त एकाग्र करण्यासाठी सर्वप्रथम मनावर ताबा असायला हवा। मोह माया आणि वासनेवर विजय मिळवायला हवा। कोणताही अनुचित विचार मनात येऊ देऊ नये। अशी अवस्था प्राप्त झाली की मन चित्त एकाग्र करणं कठीण नाही। एकाग्र चित्ताने तुम्ही मोठे चमत्कार घडवू शकता। स्वामीजी, हा कमंडलू रीता आहे आणि मी तहानलेलो आहे। आपल्या चमत्काराने हा कमंडलू जलमय करावा अशी मी आपणास विनंती करतो। तहानलायस? हे घे, तुझ्यासाठी जल निर्माण करतो। हे घे जल।
महाराज, आजचा दुसरा दिवस आहे. आपले स्वामी समाधी अवस्थेत आहे आणि त्याचमुळे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत नाहीये आपल्याला. मी असं ऐकलं होतं एकदा की स्वामी समाधी अवस्थेमध्ये 6 मास बसून होते. खरं आहे, योगी पुरुषाला काहीच अशक्य नाही. योग सामर्थ्याच्या बळावर ते अगदी पाण्यावरही चालू शकतात. जसे आपले अमरेंद्र स्वामी, तसेच त्यांचे गुरुबंधू गोरखनाथ स्वामी, त्यांनाही आपल्या स्वामींसारखी सिद्धी प्राप्त झाली. आणि या दोहोंचे गुरु म्हणजे गोपालदास महाराज. आणि स्वतः गोपालदास महाराज देखील या दोहा शिष्यांमध्ये उजवं डावं करू शकलेले नाहीत. आपण स्वामींचे पट्टे शिष्य आहात. मलाही स्वामींचा अनुग्रह घेण्याची इच्छा आहे. काय करावं लागेल त्यासाठी? स्वामींचा अनुग्रह सहजपणे प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी कठोर परीक्षेला सामोरं जावं लागेल आणि त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच स्वामींचा अनुग्रह प्राप्त होईल. स्वामींनी अक्षरशः माझी कठोर परीक्षा घेतली. अक्षरशः वाघाच्या तोंडी दिलं होतं मला, पण मी डगमगलो नाही. स्वामींवर अपार श्रद्धा ठेवून वाघाला सामोरं गेलो. वाघाने मला पंजा मारला. त्याची तीक्ष्ण दात माझ्या मांडीत रोवले, पण तरीही मला काहीच इजा झाली नाही. माझा स्वामींवरचा विश्वास आणि माझी भक्ती पाहून पुढे स्वामींनी मला अनुग्रहित केलं आणि मग पुढे पुढे मी त्यांचा पट्टशिष्य झालो. स्वामी माझ्यावरही अशीच कृपा करा. विस्तवावर चालशील? मी हो, पण इथे विस्तव आहे कुठे? तो बघ. हा, स्वामी धन्यवाद. बंधू, आमचे गुरुबंधू, गोरखनाथ, आम्ही येत आहोत. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. बंधू, गुरुबंधू, गुरुबंधू, बंधू, बंधू, गुरुबंधू. अमरेंद्र स्वामी, तुमची भेट झाल्यामुळे आपले गुरु गोपाळ महाराजांनाच भेटल्यासारखं आम्हाला वाटतं. गोरखनाथ, आमच्या मनाची अवस्थाही याहून वेगळी नाही. शेगावी आपला मुक्काम आहे. हो, पुढे मध्य प्रांतात जाणार आपण. येथूनच पुढे जाणार होतो, परंतु आपली भेट झाली. आता काही दिवस आपल्या सहवासात घालवणार आणि मगच पुढे निघणार.
आमचे गुरुबंधू याची देही याची डोळा पुनश्च केव्हा भेटतील हे सांगता येत नाही. अमरेंद्र स्वामी, आपली भेट होण्यामागे ईश्वराचीच काहीतरी योजना असावी असं आम्हाला वाटतं. अर्थातच ईश्वरीय योजनेखेरीज झाडाचं पानही हालत नाही गोरखनाथ. अमरेंद्र स्वामी, गोरखनाथ, अमरेंद्र स्वामी, गोरखनाथ, अमरेंद्र स्वामी, गोरखनाथ. वा, हे दोघे गोपाळदासांचे पट्टशिष्य. ह्या दोघा पट्टशिष्यांची भेट पाहून आम्हाला माधवनाथांची आठवण येते आहे. माधवनाथांच्या भेटीसाठी आम्ही असेच आतुर झालेलो असतो. गोरखनाथ आणि अमरेंद्र स्वामी यांचे पाय शेगावच्या पुण्यभूमीला लागल्यामुळे ही भूमी अधिकच पावन झाली आहे. ज्ञानगंगा शेगावातून पुढे वाहत जात आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, महाराज, माझं भाग्य कधी उजळणार? तुझ्या आयुष्यात काय घडलं म्हणजे तुझं भाग्य उजळलं असं तुला वाटतं, त्यावर ते अवलंबून आहे. महाराज, मला धनकांचनाचा मोह नाही, पण अंतरीची एक इच्छा आहे. बोल, कोणती अंतरेची इच्छा आहे? महाराज, ज्याप्रमाणे बाळाभाऊ, बंकटलाल शेठ हे सतत आपल्या संगतीत असतात, त्यांना आपला सहवास लाभत असतो, त्याप्रमाणे मलाही आपला सहवास घडावा अशी इच्छा आहे महाराज. म्हणजे तू अजूनही देहाला प्राधान्य देतोस असंच म्हणायचंय ना? देहाचा सहवास म्हणजे सान्निध्य आणि आत्म्याचा सहवास म्हणजे साधना. साधकाने साधना करताना ज्या देहातून सुंदर विचार येतात ते घ्यावेत, त्यांची जोपासना करावी. देहाच्या सान्निध्याची अपेक्षा करू नये, कारण देह नश्वर आहे. परंतु त्या देहाने धारण केलेला आत्मा अमर आहे. म्हणून त्या आत्म्याने व्यक्त केलेले विचार अमर व्हावेत यासाठी साधकाने साधना करावी. महाराज, बाळाभाऊ, आपण आपला अनुभव कथन करा. जशी आपली आज्ञा महाराज. आपण केवळ आम्ही महाराजांच्या सान्निध्यात आहोत एवढंच पाहता, पण खरं पाहायला गेलं तर आत्ता या क्षणाला महाराजाही इथं नाहीये आणि हा बाळाभाऊही इथं नाहीये. बाळाभाऊ? होय, हेच त्रिवार सत्य आहे. मी समजलो नाही. श्री गजानन महाराज हे माझे गुरु आहेत. आपल्या महाराजांचेही कुणी गुरु आहेत जे चराचरात मिसळलेले आहेत, एकरूप झालेले आहेत. आपले महाराज चराचरात मिसळलेल्या एकरूप झालेल्या त्या गुरूंच्या पायी स्थिर असतात, तर मी माझ्या गुरूंच्या पायी स्थिर असतो. खरं तर आम्ही दोघेही आत्ता या क्षणाला इथं नाहीच. बाळाभाऊ, महाराज, सत्संगत दोन प्रकारची असते. एक म्हणजे संतांच्या देहाची संगत आणि दुसरी संतांच्या विचारांची संगत. यापैकी पहिली संगत फसवी असू शकते. उष्ट्या पत्रावळीवर अन्न खाणारा, गुराढोरांनी उष्टावलेलं पाणी पिणारा हा संत कसा असू शकेल असा विचार पडतो. तो स्वतःला जरी संत म्हणून घेत नसला तरी जे भक्त त्याला संत मानतात त्या भक्तांची अवहेलना होऊ शकते. या उलट स्वतःच्या विद्वत्तेचे डांगोरे पेटवणारा, मीच तुमचा तारणहार आहे असे लोकांच्या मनावर बिंबवणारा संत म्हणून स्वीकारला जाऊ शकतो. त्याची पूजा घातली जाऊ शकते म्हणून तो संत आहे असं मानण्याचं कारण नाही. महाराज, माणूस कुणीही असो, त्याचे जर का विचार चांगले असतील तर ते संतांचे विचार आहेत असं मानून त्याचा स्वीकार करावा. ते विचार आचरणात आणून आपलं आणि समाजाचं कल्याण करावं. संतांचा सहवास, त्यापेक्षा त्यांच्या विचारांचा सहवास हा तुमच्या आत्मोन्नतीचं कारण ठरतं. जी महाराज. महाराज, गोपाळदास स्वामींचे शिष्य
गोरखनाथ स्वामी आणि अमरेंद्र स्वामी हे शेगावात आलेले आहेत असं ऐकिवात आलेलं आहे. दोघेही ज्ञानी विद्वान आहेत. शेगावकरांनी हे ज्ञानामृत प्राशन करावं. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी यातलं पाणी वेगळं करून दूध पितो, त्याप्रमाणे संतांच्या विचारांचा बोध घ्यावा. बाकी सर्व हरिहरार्पणमस्तु. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधश्चोर्ध्वं प्रस्तुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. अर्थात या विषय वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर सर्वत्र पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत आणि या वृक्षाची मुळं खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेलेली आहेत. लोक हो, भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय म्हटलंय ते आपल्याला मी आता समजावून सांगतो. भगवंत म्हणतात, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे की ज्याचं मूळ हे वर आहे आणि त्याची शाखा खाली आहे. पाने म्हणजे वैदिक मंत्र आहेत आणि हा वृक्ष ज्यांना कळाला त्याला वेद कळाला. भक्त हो, भगवंतानी इथं डहाळ्यांना इंद्रिय विषय म्हटलेला आहे, कारण प्राकृतिक गुणांच्या विकासाने आपण विविध इंद्रिय विकसित करतो आणि ही इंद्रिये उपभोगांशी संबंधित आहेत. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मानवाने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राने छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी कालापासून या गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झालेला आहे, त्या परमपुरुषाला या ठिकाणी शरण गेले पाहिजे. महाराज, बोला बाळाभाऊ. महाराज, गोपाळदास महाराजांचे पट्टशिष्य अमरेंद्र स्वामी आणि गोरखनाथ स्वामी चांगलेच तयारीचे आहेत महाराज. म्हणजे कीर्तन प्रवचनात तर अगदी पारंगत आहेत. एकदा ज्ञानसंचय करून घेतला की साक्षात सरस्वतीच आपल्या मुखावाटे बोलू लागते. अमरेंद्र स्वामी आणि गोरखनाथ स्वामी यांच्यावरती सरस्वती प्रसन्न आहे, म्हणून त्यांचं कीर्तन प्रवचन रसाळ होणार या शंकाच नाही. महाराज, पण बोला बाळाभाऊ. पण महाराज, शेगावच्या लोकांनी या दोघांना अगदी मनापासून आपल्या डोक्यावर घेतलं किंवा मनपूर्वक त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, असं काही घडलं नाही. असं का व्हावं महाराज? त्याचा विचार तुम्ही करू नका बाळाभाऊ. हा प्रश्न त्यांनाही पडलाय, त्याची उकल त्यांनाच करू दे. अमरेंद्र स्वामी ही गजानन महाराजांसारखी मंडळी लोकांची दिशाभूल करून त्याचा स्तोम माजवतात. कर्मकांडाला बगल देऊन आपल्या रसाळवाणीनं अशी माणसं आपण देव असल्याचं चित्र उभं करतात. एकदा बघूच, हा गजानन महाराज आहे तरी कोण?